श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणिवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा. श्रोते हो, हृदयाचा ठेवा या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर आपलं स्वागत करत आहे. हृदयाचा ठेवा या कार्यक्रमात आम्ही आपल्याला हा ठेवा कसा जपून वापरायचा, त्याची निगा कशी राखायची, हृदय सुदृढ राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायची, या सर्व बाबींवर आम्ही आपल्याला माहिती सांगणार आहोत. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सतेज जानोरकर सर आपल्याबरोबर आहेत. जानोरकर सर, नमस्कार. नमस्कार. सर, दत्तात्रय गोडबोले यांनी पुण्याहून एक प्रश्न विचारलाय. त्यांना डॉक्टरांनी हृदयाचा पेट स्कॅन करायला सांगितलंय, तर ही चाचणी नक्की काय आहे आणि ती करावी का, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. हा फारच स्पेसिफिक प्रश्न आहे. हृदयाच्या विशिष्ट अवस्थेच्या अनुषंगाने असणारा हा प्रश्न आहे. आता पेट स्कॅन ही फारच वरच्या पातळीवरची चाचणी आहे. आता आपल्याला गोडबोले साहेबांची हिस्ट्री माहिती नाही, परंतु या प्रश्नामुळे सर्वच चाचण्यांना उजाळा देता येईल आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला यात सापडेल. छातीत दुखत असेल किंवा हृदयरोगाची लक्षणे जाणवत असतील, उदाहरणार्थ दम लागणे, छातीत धडधडणे, छातीवर दाब येणे, चक्कर येणे किंवा दरदरून घाम सुटणे इत्यादी, असं जर होत असेल तर रुग्णाच्या हिस्ट्रीला प्रथम प्राधान्य आहे, प्रथम महत्त्व आहे. त्यांची लक्षणे कधी सुरू झाली किंवा केव्हा सुरू झाली, त्याची इंटेन्सिटी, तीव्रता कशामुळे वाढली, किंवा त्यांची पर्सनल हिस्ट्री काय आहे पेशंटची, फूड हॅबिट्स काय आहेत, रिस्क फॅक्टर्स काही आहेत का, हायपरटेन्शन, डायबिटीस, त्यांची ॲक्टिव्हिटी कितपत आहे, शारीरिक हालचाल कितपत आहे, किती चालल्यावर त्यांना त्रास होतो, किंवा ॲट रेस्ट म्हणजे नुसतं बसलेलं असताना सुद्धा छातीत दुखतं का, त्यांची फॅमिली हिस्ट्री काय, जिनेटिक हिस्ट्री काय, घरी कुणाला हार्टचा त्रास आहे का, अशी सर्वसाधारण हिस्ट्री डॉक्टर्स आधी घेतात. नंतर क्लिनिकल एक्झामिनेशन हा एक भाग असतो. कुठल्याही चाचण्यांकडे जाण्याआधी क्लिनिकल एक्झामिनेशन फार महत्त्वाची असते. ते सगळेच डॉक्टर्स करत असतात. म्हणजे पल्स किती आहे, हृदयाच्या ठोक्यांची गती किती आहे, ब्लड प्रेशर कमी जास्त होतं आहे का, हृदयाची जो रिदम आहे तो कमी जास्त होतो आहे का, ॲरिथमिया आहे का रुग्णाला, किंवा पायावर तोंडावर सूज येते का, फुफ्फुसात काही पाणी वगैरे झालेलं नाही ना, फुफ्फुसं क्लिअर आहेत ना, कंजेशन नाही ना, इत्यादी इत्यादी. अशी जी क्लिनिकल एक्झामिनेशन सर्वसाधारण होते ती हिस्ट्री नंतर होते. आणि नंतर मग काही डॉक्टरांना संशय आला की हा हृदयविकाराचाच त्रास असू शकतो, तर मग ECG काढण्यात येतो. ECG आपल्याला माहिती आहे, प्रत्येक डॉक्टरकडे मोस्टली तो अवेलेबल असतो. आता ECG वरून ढोबळमानाने आपल्याला कळतं की हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे किंवा येण्याची शक्यता आहे का. नंतर एक्सरे काढला जातो हृदयाचा आणि फुफ्फुसाचा. हा एक्सरे असतो. हृदयाचा साईज वाढला आहे किंवा कसं, किंवा फुफ्फुसात पाणी झालं आहे का, हे आपल्याला त्या एक्सरेवरून दिसतं. त्याच्यानंतर योग्य असेल तर स्ट्रेस टेस्ट केली जाते. स्ट्रेस टेस्ट म्हणजे हा ECGच असतो, फक्त पट्ट्यावर चालून आपण हृदयाची गती वाढवतो आणि ECG घेतला जातो. एक 7-8 मिनटं रुग्णाला चालवलं जातं, किंवा त्याला जमेल एवढं चालवलं जातं, किंवा हृदयाची गती एका विशिष्ट प्रमाणात वाढेपर्यंत चालवलं जातं. त्याला TMT, ट्रेडमिल टेस्ट म्हणतात. आणि काही विशिष्ट रुग्णांसाठी जे चालू शकत नाहीत पट्ट्यावर, त्यांच्यासाठी ती झोपून एक टेस्ट केली जाते. फक्त शिरेतून एक इंजेक्शन दिलं जातं डोब्युटामिन नावाचं, आणि त्याला डोब्युटामिन स्ट्रेस टेस्ट म्हणतात. म्हणजे हृदयाची गती आर्टिफिशियली त्या केमिकलनी वाढवता येते आणि काही ECGत फरक पडतो आहे का हे बघितलं जातं. त्याच वेळेस इकोही केला जातो. इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. बऱ्याच प्रकारचे इकोज आता अवेलेबल आहेत. 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल, ट्रान्सइसोफेजियल इको म्हणजे अन्ननलिकेतून आम्ही एक प्रोब पास करतो आणि हृदयाच्या मागचा भाग जो सर्वसाधारणपणे सोनोग्राफीत दिसत नाही, तो भाग त्या अन्ननलिकेतून आम्ही बघतो. त्याला ट्रान्सइसोफेजियल इकोकार्डिओग्राफी म्हणतात. म्हणजे इकोकार्डिओग्राफी ही सुद्धा चाचणी अतिशय महत्त्वाची आहे ECG, एक्सरे आणि स्ट्रेस टेस्ट नंतर. त्याच्यानंतर होल्टर नावाची एक टेस्ट असते. म्हणजे 24 तास एक वॉकमनसारखं मशीन रुग्णाला लावलं जातं आणि ECG लीड्स लावले जातात, आणि 24 तास त्याचं नॉर्मल चलनवलन, नॉर्मल ॲक्टिव्हिटी, डे टू डे ॲक्टिव्हिटी चालू राहते. जिना चढणे, चालणे, फिरणे सगळी. आणि त्या 24 तासात ECGमध्ये काही फरक पडतो आहे का, गती कमी जास्त होती आहे का,
त्याच वेळेस रुग्णाला काही चक्कर वगैरे येते का, आणि तो ECG आम्ही कोरिलेट करतो. चक्कर येत असेल, सिम्पटम्स काही लक्षणं असतील तर तो ECG 24 तासातला आम्ही कोरिलेट करतो. त्याला 24 आवर्स ECG टेस्ट म्हणतात, म्हणजे होल्टर टेस्ट म्हणतात. त्याचप्रमाणे 24 आवर्स ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर, म्हणजे चालत असताना ब्लड प्रेशरमध्ये किती फरक पडतो ते आपण, ते वॉकमनसारखं मशीन असतं आणि 24 तासातलं 1-1, 2-2 तासांनी रिडिंग्स ते मशीन आपोआप ग्रास्प करतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ते मशीन कम्प्युटरला जोडून ते डिकोड करतो आणि 24 तासातलं ब्लड प्रेशरचा अंदाज घेतो. त्याला 24 आवर्स ॲम्ब्युलेटरी BP म्हणतात. हे विशिष्ट रुग्णांसाठी ज्यांचं BP फ्लक्च्युएटिंग असतं, कमी जास्त होतं दिवसभरात, त्यांच्यासाठी ही अतिशय योग्य टेस्ट आहे. त्याच्यानंतर या टेक्निकल टेस्ट झाल्यानंतर ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स काही होतात किंवा त्याच्या आधी होतात कदाचित. हिमोग्लोबिन बघितलं जातं. रुग्णाला ॲनिमिया असेल, हिमोग्लोबिन फार कमी असेल तर अंजायनाचं प्रमाण वाढू शकतं. अच्छा. त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि मेकॅनिकल ब्लॉकेजेस आधीच असतील रक्तवाहिनीत तर ॲनिमियामुळे ते जास्त तीव्रतेने जाणवतात. त्यामुळे हिमोग्लोबिन बघितलं जातं. लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल आपण जे बोललो मागच्या काही सेशन्समध्ये, कोलेस्ट्रॉल, त्याचे घटक, ट्रायग्लिसराइड्स, LDL, HDL हे तपासलं जातं. ते सर्वसाधारणपणे फास्टिंग स्टेटमध्ये, म्हणजे 12 तास फास्टिंग रुग्ण असतो उपाशीपोटी, ते रक्त तपासलं जातं. किडनीच्या काही टेस्ट केल्या जातात, ब्लड टेस्टच, क्रिएटिनिन, ब्लड युरिया हे तपासलं जातं. थायरॉईड फंक्शन, थायरॉईडमुळे हृदयाची गती, म्हणजे थायरॉईडची ॲक्टिव्हिटी वाढली थायरॉईड ग्लँडची तर हृदयाची गती वाढू शकते. अच्छा. त्याला टॅकिकार्डिया म्हणतात. थायरॉक्झिन हे हॉर्मोन जर कमी जास्त प्रमाणात असेल तर त्याचा हृदयावर परिणाम होतो. म्हणून थायरॉईड फंक्शन टेस्ट, ब्लड टेस्ट केली जाते. त्यानंतर बऱ्याच ब्लड टेस्ट आहेत. TROP-T, म्हणजे हृदयाला जर इजा झाली असेल स्नायूंना तर काही एन्झाईम्स ब्लडमध्ये सिक्रीट होतात आणि ते एन्झाईम्स डिटेक्ट करण्यासाठी TROP-T नावाची ब्लड टेस्ट असते. BNP म्हणजे कार्डियक फेल्युअर असेल, म्हणजे डिमांड सप्लाय मिसमॅच, जसं आपण मागच्या सेशन्समध्ये बोललो तसं असेल तर BNP नावाचा एक घटक रक्तातला वाढतो, तो आपण डिटेक्ट करतो, म्हणजे ब्लड टेस्टने तो बघतो. ब्लड टेस्ट झाल्यानंतर काही स्पेसिफिक टेस्ट केल्या जातात जर जरूर पडली तर. पहिली टेस्ट म्हणजे अँजिओग्राफी. अँजिओग्राफी म्हटल्यावर काही घाबरून जायचं कारण नाही आहे. हा रक्तवाहिन्यांचा फोटो असतो. हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ज्याच्यावर आपण सगळं लक्ष केंद्रित करतो आहे पहिल्या सेशनपासून, त्या रक्तवाहिन्यांचा फोटो एका स्पेशल कॅमेऱ्याने घेतला जातो. मग हातातल्या रक्तवाहिनीतून किंवा पायातल्या रक्तवाहिनीतून आम्ही एक ट्यूब पास करतो आणि त्याच्यातून एक मेडिसिन किंवा कॉन्ट्रास्ट मटेरियल इंजेक्ट करून स्पेशल कॅमेऱ्याने हृदयाचे फोटो घेतो. म्हणजे जेव्हा हृदय पंप होत असतं, आकुंचन प्रसरण पावत असतं, तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्या भरत असतात, रिकाम्या होत असतात. तर त्या ॲक्च्युली तसं घडत असताना आम्ही त्याचे फोटो घेतो. त्यामुळे आपल्याला कुठे अडथळा आहे, कुठे ब्लॉकेजेस आहेत, कुठे रक्ताची गुठळी साठली आहे ते योग्य रीतीने दिसतं. तर त्याला अँजिओग्राफी म्हणतात. ती काही विशिष्ट रुग्णांसाठीच केली जाते. आणि आता आपण गोडबोले साहेबांच्या प्रश्नाकडे येऊया. न्यूक्लिअर मेडिसिन, पेट स्कॅन हे न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये अंतर्भूत होतं. न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, थॅलियम नावाचं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल किंवा आणि काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे ती वापरतो. म्हणजे ही फारच विशिष्ट चाचणी आहे. ती काही विशिष्ट रुग्णांसाठीच आबाधित आहे. पहिलं म्हणजे थॅलियम स्ट्रेस टेस्ट. एखाद्या रुग्णाला अँजिओग्राफीत बॉर्डरलाईन ब्लॉकेज असेल, 60% असेल, 70% असेल, त्याच्यामुळे परफ्युजनला किंवा हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनचं प्रमाण कमी मिळतं आहे किंवा योग्य मिळतं आहे की नाही हे बघण्यासाठी, आपल्याला अँजिओग्राफीत ते कळत नाही एक्झॅक्टली की हे याची अँजिओप्लास्टी करावी का, याची बायपास करावी का, असं जेव्हा संशय असतो तेव्हा थॅलियम स्ट्रेस टेस्ट ही केली जाते. म्हणजे रुग्णाला चालवलं जातं आणि थॅलियमचं इंजेक्शन, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आपण इंजेक्ट करतो आणि पुन्हा विशिष्ट कॅमेऱ्याने हार्टचे फोटो घेतो. मग कुठल्या भागाला रक्तपुरवठा कमी होतो आहे ते आपण अँजिओग्राफी आणि थॅलियम स्ट्रेस टेस्ट हे कोरिलेट करून मग आपण योग्य निदान त्याचं करू शकतो. आता गोडबोले साहेबांनी विचारलं पेट स्कॅनबद्दल. पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅन. एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असेल तर हृदयाच्या स्नायूंना इजा पोचते आणि त्याचा जो इजेक्शन फ्रॅक्शन आहे तो कमी होतो. तर हृदयाच्या पेशींमध्ये अटॅक आल्यानंतर जीव आहे की नाही आहे हे बघण्यासाठी, म्हणजे हार्टचं पंपिंग कमी असेल तर त्यात जीव आहे की नाही हे बघण्यासाठी पेट स्कॅन, व्हायबिलिटी म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये जीव आहे की नाही हे बघण्यासाठीची ही टेस्ट आहे. तर ती विशिष्ट रुग्णांसाठी ज्यांना सिव्हिअर अटॅक येऊन गेला आहे, बहुधा गोडबोले साहेबांना त्याच्यासाठी सांगितलं असावं. दुसरं एक, आपण तीव्र हृदयाचा झटका आला असेल तर प्रायमरी अँजिओप्लास्टी करतो, लगेचच अँजिओप्लास्टी करतो.
एका विशिष्ट रक्तवाहिनीची आणि दुसऱ्या रक्तवाहिनीत ब्लॉकेजेस असतील तर ते किती सिग्निफिकंट आहेत, किती तीव्र आहेत ते बघण्यासाठी सुद्धा थॅलियम आणि पेट स्कॅनचा उपयोग होऊ शकतो. आता अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाच्या स्नायूंमध्ये जर जीव नसेल तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. तर तो जीव आहे की नाही हे बघण्यासाठी पेट स्कॅनची जरूर आहे. सो अतिशय स्पेसिफिक, अतिशय विशिष्ट प्रकारची ही चाचणी आहे. आता या चाचण्यांचे दुष्परिणाम काही आहेत का, तर थोड्या प्रमाणात असू शकतात, नाही असं नाही. अँजिओग्राफीत आपण जे कॉन्ट्रास्ट मटेरियल वापरतो त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे किडनीचं फंक्शन जर प्रॉपर नसेल तर अँजिओग्राफी टाळली जाते. सर्वसाधारण सरसकट सगळ्या पेशंटची अँजिओग्राफी करणे हे बरोबर नाही. स्ट्रेस टेस्ट सुद्धा कुणावरही उठसूट स्ट्रेस टेस्ट करू नये. त्यांची हिस्ट्री माहिती पाहिजे, त्याचा इको आधी झाला पाहिजे, हार्टचं पंपिंग किती आहे माहिती पाहिजे. काही विशिष्ट आजार असतील हृदयाचे तर स्ट्रेस टेस्ट आपण टाळतो. त्यामुळे हेही विशिष्ट रुग्णांच्यात ही टेस्ट केली जावी. तशा हृदयविकाराच्या किंवा हृदयासाठीच्या चाचण्या भरपूर आहेत, पण कुठल्या टेस्टची चाचणीची जरूर आहे तेच शेवटी तज्ज्ञच ठरवतात. बरोबर. इंग्रजीत एक म्हण आहे, यू गेट ऑर अलॉटेड अ डॉक्टर अकॉर्डिंग टू युअर ओन मेंटल ॲबिलिटीज ऑर थिंकिंग इन अ लायटर वेन म्हणता येईल. म्हणजे तुमच्या योग्यतेप्रमाणे, वैचारिकतेप्रमाणे तुम्हाला डॉक्टर बहाल केला जातो किंवा रोगही बहाल केला जातो इतकंच म्हणता येईल. ह्याच अनुषंगाने सर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक संस्थांमधनं हृदयाच्या स्वास्थ्याबद्दलची काही शिबिरं आयोजित केली जातात. तर अशा शिबिरांमध्ये जावं का आणि गेल्यावरती नक्की काय आपण म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींनी त्यातलं काय नक्की घेतलं पाहिजे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण अशी शिबिरं अतिउत्साहाने घेतली जातात असं आपण आजूबाजूला बघतो. आणि मी मगाशी म्हटलं परत तसं मास स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. काही रुग्णांना त्याच्यात डॉक्टरांना काहीतरी आढळतं की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना पुढची चाचणी केली जाते. मास स्क्रीनिंग टेस्टमध्ये सिटी स्कॅन अँजिओग्राफी या नावाचा एक प्रकार हल्ली केला जातो. तो काही फुल प्रूफ नाही आहे तेवढा. मग त्यात बॉर्डरलाईन ब्लॉकेज किंवा 50%, 60% असं काही ब्लॉकेज सापडलं तर मग कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी केली जाते उदाहरणार्थ. आणि मग जरूर नसलेल्या अँजिओप्लास्टीज किंवा बायपास सर्जरीज याच्यातून घडू शकतात, नाही असं नाही. पण रुग्णांना अट्रॅक्ट करण्यासाठी, शिबिरात संख्या वाढवण्यासाठी काही काही ठिकाणी हे गैरप्रकार होऊ शकतात. बरोबर. ते मला वाटतं जनजागृती याबाबत होणं आवश्यक आहे आणि समाजाने अगदी डोळे उघडून त्याबाबत विचार करणं आवश्यक आहे. डोळसपणे ह्या गोष्टीकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. डॉक्टर, तुम्ही आज आमच्या ह्या हृदयाचा ठेवा ह्या कार्यक्रमामध्ये आलात. आपण अजूनही तुमच्याकडनं अनेक प्रश्नांची किंवा अनेक श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत, पण आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, हे आणि असे अनेक प्रश्न आम्ही डॉक्टर जानोरकर सरांना विचारणार आहोत. तुम्हाला सुद्धा हृदयाचा ठेवा जपण्यासाठी हृदयाविषयी काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत ते प्रश्न पोचवा. डॉक्टर जानोरकर सर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील. आपण आपले प्रश्न आम्हाला मोबाईलवरती SMS किंवा व्हॉट्सॲप मेसेज करून सुद्धा पाठवू शकता. त्याकरता आमचा नंबर आहे 8237825148. तसंच तुम्ही आम्हाला पत्राद्वारे सुद्धा प्रश्न पाठवू शकता. त्याकरता आमचा पत्ता आहे डॉक्टर सतेज जानोरकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, एरंडवणे, पुणे 411004. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. हृदयाचा ठेवा, सहभाग डॉक्टर सतेज जानोरकर आणि भाग्यश्री केसकर. शीर्षक गीत डॉक्टर सदाशिव जावडेकर, संगीत आशिष केसकर. श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणीवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा.